हरवलेली दोघं भाऊच होते. भेटलं आज भेटलं मला पाऊस भेटला. चला जा. मसा एकदम जास्त बनली बघू शकता तुम्ही. हे बघा हो राग बिघणार ना तुम्हाला. हो रागणार घेऊन देऊ. आमच्या मंडळी नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि आता आम्ही चाललो कुठं माहिती आहे का तुम्हाला सांगताव म्हशाला. चला म्हशा जत्रेला बघू. चला आता मित्रांना भेटता पुढं बघू काय. चला आमचे मित्र पण आलेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही अजून एक काम थोडंसं आम्हाला MIDC मध्ये तो करून फायनली आम्ही निघणार आहोत. कुठं मसा. चला बघू आता मजा येतं मंडळी. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, मजा येणार आहे. 2 ठिकाणी जरा आमची खाण्याची ऑर्डर दिले आला त्याने टाइमपास चालून दिसतं आमचा. बघता चला या. चला कंटिन्यू राहा मित्र. व सध्या गाड्यांचा परमान आवरा वारले ना आवरा. तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक. आणि चला आम्ही निघलो या ठिकाणी मशाला पाहू शकता तुम्ही. अजून आम्ही MIDC ने जाऊ म्हणली ना. पोचायला आम्हाला 7:30-8 होतील मला वाटतं. काही करा वाटत नाही आज, कारण एक कार्यक्रम डन करायचा होता तो केला आणि मग निघालो रस्त्याला आमच्या. चला मंडळी आता गाडीला खतपाणी द्यावं लागेल कुठेतरी. चला फायनली आमचे मित्र भेटले चेतन पाटील. आणि आम्ही आता निघालोय कुठं मशाला. गरम बोल रे कुठं मशाला. चला आता धमाल बघू आता कसा का विषय. जाम टाइम झाले आम्हाला. रात गाजत वाटतं आज काय खरं नाही. उद्या उठणं होल की नाही माहिती नाही. चला बघू. चला या. हे बघा मी काय घेतले. हा आमच्या चेतन दादांची कमाली. या आता तिथं टेन्शन नाही मला लाईटीचा. कसं 11 टाकाची करत नाही आता. सगळं आपला इन्शुरन्स काम चालू आहे. चला या फॉलो देत राहा आम्हाला. थोडीशी जरा गेम फसली आमची. आम्ही गाडी म्हणून CNG लागली पण शेटची गाडी घेतली क्रिएटा. त्याच्यामुळं आता पेट्रोल टाकायला थांबल्या. टाइमपास होतच चालले. आम्ही काय आज पोहोचत नाही वाटतं मशाला. मंडळी या रस्त्यांच्या कामामुळे झाली गडबड झाली. रस्ता जरा चुकलो आम्ही. बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो मी. आता अहिल्या करा कुठल्या तरी गावात घुसलाय. हे बघा राटोली गाव. बघू आता राटोली गाव हो. बघू आता चला काय विषय. आता कुठं पोहोचलो आपण. आता बोराट पाटला आम्ही पोहोचलो म्हणली. किंवा भाजीची तयारी जरा चालली आमची. आम्हाला काही खरा वाटत नाही आज आम्ही पोचू. समजलं का मशान जात नाही आज आम्ही कसंच. इथंच आम्हाला 8 वाजलं. काही खरं नाही. कसं वाटतं आता पोचू का आम्ही मशाला. वाटतो तुम्हाला गाडी लावा जागा आहे नाही आता खाली चला. चला बघू आता काय देवाच्या हातानं. मंडळी राटोलीशी आम्ही निघलो भाजी घेऊन. कारण तेजूची मावशीच का मामूस आई मामा आई होती. सचिन डोंगरे का. मग तुम्ही खाता असे आहेत. कांदा भाजी ये 2 मिनिट. ये ना 2 मिनिटे. आज मसाल्याचा विचारच नाही. हो आता आलो दादा. आता आलो आम्ही मित्रांच्या घरी. हे आमचं बदलापूरमध्ये सर्वात फेमस आमचे डेकोरेटर. काय नाव डेकोरेटर. सचिन डोंगरे यांचं डेकोरेशनचा आणि खूप मोठा बिझनेस आहे. आम्ही त्यांना भेटायला आल्यावर आज जाता बघू आता मशाला पोहोचू का आम्ही नक्की. टेन्शनच चालेल ना आमचं. किती गोड आहे. हाय का हाय काही नाही आज अटकत. चला मंडळी निघालो. आमच्या मित्रांना आमच्या डेकोरेटर दादांना सोबतच घेऊन निघालो. कसं तिकडे जरा आपली ओळख कमी आहे ना ते. कसं वाटतं नाही. चला फायनली आम्ही पोहोचलो. पार्किंगला लावले. कसं माहिती का रिक्स नको त्यासाठी पार्किंगला लावले गाडी. फायनली आम्ही पोहोचलो. आता चक्कर म्हणून बघता मसा काही यावर्षी वाटत नाही असं नाही का चेतन. मसा यावर्षी बरं काय वाटत नाही एवढा खास. बघू आता कसं काय. चला आलो मशान. बघू शकता गर्दी जरा कमीच आहे. बघू चला आता केले सुरुवात आता फिरायची. आलो गर्दी दिसतं आता. मार्केटच्या हिशोबाने गर्दी असणार आहे. बघू शकता जिकडे तिकडे आपलं लागल्यानं जातं की जत्रा विषय का. मसा बोलला तर मसाच. बैल बाजारला बैल बाजारला हा गेलं ते दुसरं. तुझं नाव काय. अजिम शेख. हे आमचं दुसरं मित्रच का. हा दुसरं मित्र भेटला. त्यांचा पण फिश शॉप आहे. नक्कीच मसा चालू आहे तोपर्यंत तुम्ही व्हिजिट द्या. काही विषयच नाही.
धन्यवाद दादा. ए, चल. मार्ग जरा आम्ही दुसरा निवडले, बघू शकता तुम्ही. आमचे मित्र आहेत, त्यांना इथे सगळी माहिती आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आता मंदिराजवळ योच मंदिर ना पुढे डायरेक्ट मंदिराजवळ निघाल जाईल, तिकडून असा टर्न मारू. अच्छा अच्छा. आता पुढे दादा बोलतात का आता हे झाली सुरुवात, अनाउन्समेंट बघू शकता. इकडनं हा पूर्ण मिठाई मार्केट लागलाय, बघू शकता. एकदम समोर बनवतात मिठाई आणि एकदम फ्रेश मिठाई. हे तुम्ही घेणार आहेत का? कुठे गेले मला दाखवत आहो. याला वेगवेगळे आयटम आहेत, नावं तर मला माहिती नाही, पण मस्त सगळी एकदम फ्रेश. काहीतरी खायला नको आणू योगांचा. ही बालुशे बोलता ना याला, हिला का बोलता? हाटोली. हा हाटोली. याला कातोरी. गुलाबजाम. इकडे दादा एक किती सुरुवात. दादाची गावठी मजबूत वाटतं. चला बघू आता पुढं. हा पूर्ण मिठाई मार्केट आहे पूर्ण. बाबा दादाची भाषा म्हणजे लय डेंजर आहे. डायरेक्ट रोग बाय टोक विषय आहे त्या. थोडीशी त्यांना जरा मच्छीची पाहिजे. आम्ही मग गाववाल्याचे आहेत. चला ना आता फायनली पोचलो मंदिराजवळ. गर्दी जाम आहे, बघू शकता तुम्ही. फिट गर्दी एकदम फिट. चला आता बघू कसं करायचं, प्रदक्षिणात टाकून निघू. दादा बोललं गर्दी तेवढी नाही आहे, त्याच पण आम्ही पण लागलो लाईनीला. बघू आता दर्शन किती वेळत होतो. बघू आता पालणं बिलणं सगळा पूर्ण राऊंडमध्ये तुम्हाला दाखवतो. आहे थोडीफार गर्दी आहे नॉर्मल. चला कंटिन्यू राहा. आणि फायनली आहे आपला म्हसोबाचं मंदिर. मशाई जत्रा बोलतात ना. म्हसोबाचं मंदिर आतमध्ये म्हणजे शंकराचं. एवढ्या घाई गडबडीन एवढा आम्ही लेट होलो, तरी पण दर्शनाचा योग आला. म्हणजे गर्दी कमी आहे, एक जरा बरा वाटला. चला दर्शन घेतो. बाई इथं सिस्टम काहीतरी कानाम बोलत आहे. कानाम बोलतं काहीतरी. मंडळी मंदिर बघू शकता आणि गर्दी जरा कमी आहे, त्याच्यामुळे आम्हाला शोध लागायला भेटले. मंदिर बघू शकता तुम्ही. महादेवाचं मंदिर खूप प्रसन्न वाटलं, मस्त. एक फायनल राऊंड आता मारतो समोरच्या पालणं बिलणं. आता बाहेर गेलो तुम्हाला दाखवतो. आम्हा निघता आम्ही आमच्या रस्त्याला. मसा आल्यावर का मेन दर्शन झालं ना मंदिरात, त्या बरं वाटतं. कसं वाटतं? हां नाही आता कालो का तरी गर्दी बघू शकता फुल. तरी बऱ्यापैकी गर्दी आहे. इकडं पण आहे ना. इथं गर्दी दिसतं ना. मजा वगैरे बारीक पोरांची जत्रा अजून पण. हे बघा याला काही आलं हे थांब. त्याच्या काटणं बुजली असते कांडे. दे दादा को दे रे 10 रुपये का माची देतो. हे नको देऊ. चला ही दोघं जण कुठंतरी हरवलेली दोघं भाऊच होते. भेटलं आज भेटलं भाऊच भेटला. चला जा. बुड्ढी के बाल डोकऱ्याचं पाहिजे डोकऱ्याचं. ए चेतन बुड्ढी के बाल त्याला बाल बुड्ढी के बाल यार हो. गांधीजीला थंडी वाजते मंडळी. हे मी मागच्या वर्षी पण बघितला होता. आणि म्हणजे हा एंटरटेनमेंटचा विषय नाही आहे. एवढा लहान पोरगा आहे आणि म्हणजे हा एंटरटेनमेंटचा विषय नाहीच आहे नक्कीच. त्याला बघू शकता तुम्ही. त्याला थंडी पण वाजते, पण तरी पण पोटासाठी करावं लागतं. हे बघा आता तो भरपूर वेळेला उभा होता, आता जस्ट बसले अंगावर घेऊन. थंडी वाजते म्हणून. बघा म्हटले पोटासाठी काय करावं लागतं. चला काय बोलणार. चला चादर घ्या. चादर नाही काहीतरी वेगळा. दादा तेल घ्या, हार घ्या, दादा नारळ घ्या. तसं नाही अजून काहीतरी वेगळा. अजून काय द्यावं चला. गल्यातले कानातले. आता आम्ही आलो ब्लँकेट. फोटो नाही आला, व्हिडिओ चालू आहे. ब्लँकेट मार्केट आहे. नाही हो आहे का बरोबर हो. आम्हाला एडिट करताय भाई. इथं पहिले असं जमाना होता मशाला लोक घोंगरे झाले. घोंगरे आता घोंगरे काही राहिलेच नाही. ब्लँकेट यो मामा दाढी वाढलेला. यो तेजू संचा मामा भेटला. पंजोबा हा लय दिवस कुठेतरी हरवलेला शोधत होता पण भेटला नाही. बाबा एवढी मोठी दाढी. अनारकली मामा हालून बी पिकले ना वरून बी पिकले हो.
बाबा राग बिगणार ना तुम्हाला कल्याण नका घेऊन देऊ भाऊ लय टाईट आहे इकडे जिकडे तिकडे भाऊ टाईटच असणार आहे पण सध्या मार्केट उतरलंय जरा इकडे सगळीकडे तुम्ही बघू शकता सगळीकडे ह्यांचं चादरीचं मार्केट आहे आणि पहिले घोंगऱ्या भेटायचं म्हणले आता चादरी चालते नीट सांग किती म्हणजे पैसे हो बाबा 140 नको ना बाबा 100 दिला आम्हाला यायला पाहिजे बसायला तिथं म्हणजे जाऊन घेऊन म्हणू ना मी त्या घर पॅक चल चालेल झाला स्वतः झालेला आहे या ठिकाणी किती बोलतो तो किती बोलतोय तुझं नाव किती बोलतो तो 100 ठीक आहे 100ची थाप मार एक चल दादाच्या पाटणावर थाप दे 100 केलात ना भाई आलेला केलं तुझ्या दुकानाला इंट्रोड्यूस आम्ही दुकानाचं नाव काय एरिया लक्षात ठेवा ओके दुकानाला नाव नाही हा उसके बाजू महालक्ष्मी किराणा स्टॉपच्या जवळ त्याच्या बाजूला लक्षात ठेवा अजून मसा बाकी आहे सगळ्या याचं इथं समजलं का दादाचे फॅन झालेत लगेच तुझं नाव काय युसुफ हे आपले युसुफ भाई आहेत त्यांचं दुकान आहे त्यांना सांगा डिस्काउंट भेटला पाहिजे हा नाही जो येईल त्याला माझं नाव सांगा ना महेश भोईर डिस्काउंट 10% ना अकल ना तो पुढच्या वर्षी यावं नका जाऊ नका सबस्क्राईब करा धन्यवाद घंटी वाजवायला विसरू नका बघा या ठिकाणी आल्यासारखा फायदा एक सबस्क्राईब वाढलेला आहे आपला हीच कामं करा धन्यवाद दादा भाऊ कुठे गेलं तर मामाला आम्ही सोयरा बोललो तरी मामा काही भाव कमी करायला मागं नाही करा करा जा 1400 रुपये आता बघा मामा तुम्ही नाही नका बोलू 1500 आता काही बोलू नको अगं नाही तर जाऊ का बोल मशाडला त्याला जा ना तू घरात का भरले ना तुमचं लग्न झाले का मग तुमच्याकडे बेटर आहे काय विषयच नाही घेऊन टाका बघा इथं तुम्ही याची तयारी चोराची होती याची तयारी बेडशीट चोराची होती पण ते बांधून ठेवले म्हणून तो जरा वाचला नको नको राहू दे नको हे तो सोयरा बोलून काही हिशोब जमणार नाही भाई 50+ चंपा कोला ना कॅम्पा कोला कोणाचा ब्रँड तुला माहिती आहे का कोणाचा अंबानीचा हा तो आंब्याचा करता नाही आंब्याचा नाही टोन चांगला ठेवला का नाती कुठं पण झुलता बरोबर आहे का नाही आता सहज ओळख झाली ते मच्छीवाला होतं ॲक्च्युअली यांना मच्छी घ्यायची होती ना या लोकांना ते घेतला लगेच ते ओळख झाली लगेच नंबर घेतला असं आपण चांगलं जग चांगला असं वाटतं ना प्लस पॉईंट म्हणजे पैसे मच्छीचे पैसे पण घेत नव्हता नको बरं तसा विषय नको आपल्याला म्हणून दादांना बोललो का तुम्ही द्या दादाला सुरी द्या 5 रुपयाला दुकानावाला बोलतो 5 रुपयाली सुरी दे बोलतं ते 5 रुपये कोणाच्या खिशाने ते मिरावतात ते कुठं खपतं काय समजत नाही आता बघू चला दादा घ्या जसं तसं हा दोन घ्या चालेल द्या 10 रुपयाला घ्या चला बाहेर तर निघलो दादा बोलता का जरा जेवण खाऊन करून परत एक निद्रावाला एक चक्कर मारू बोलतोय बघू चला आता पुढची बात पुरं जेवायला बनवायला लागला आता एका तास तर झाला अजून बघू चला आणि आमच्या साहेबाई पहिली खरेदी केलेली आहे श्री स्वामी समर्थांची किचन अटकवायचे चावी अटकवायचे माया भीमा चला आता पुन्हा एक राऊंड मारतो चला इथं मंडळी आता चुला बिला तयार आमचा बघू शकता माझाच आरोग्य यायचं वाटतं हो इकडं सगळं सामग्री हे आमचा शेट चला भाऊ कटिंग करायला जाता पडापडा नाही म्हणजे ही कुठली पद्धती हा पेटलेलं कोणी धरल्या ही इथं आदिवासी लोक बसल्या बघू शकता जुन्या कालांचं या त्यांच्या रंग इकडं आमची पाल्याची मंडळी बसली ए आयकर आमचे दादा आहेत आणि आमच्या बहिणी नमस्कार दादाचं काम 25 चालू हा आपलं काम 26 जा ना भाऊ तुम्ही कापा पटापट हे जर हे कापणार तुला मी या आणले हाजिरी आणले चला आता इथं जरा या बनवतो आम्ही बघू इकडे या साईडला यांची मच्छी चालू इकडं बघू शकता आम्हाला आमची पाल्याची मंडी भेटलेली आहे बरं झाला जरा हातभार लागतात असा विषय चला डोल्याला लावा लिंबू हा यो काम केले यो आमचं काम आहे महेश देवता अरे बास रे माहिती देत आहे इकडे पण टाक कुठं नको बस झाला झाडा मागे
झोपला ग बाई आमच्या आईचे मला आईच कालकी जेवून धावून माझ्या मागे मी येल्या लोकांना माटला म्हणून देतो शरा मोठा. चला जेवण तर रेडी झाले यांचा पण आणि आमचं मग पार्सल आले. करू आता सुरुवात. काही विषय नाही. मसा म्हणजे मसा काढलाच पाहिजे असा कसं दरवर्षी आम्ही आलोच पाहिजे बरोबर आहे. आणि आज आमचं हो यांचा नॉनव्हेज योग आहे इकडे चालू ना विषय. इकडं आज आम्हाला नवीन मित्र भेटले काही विषयच नाही. भेटीगाडी काहीतरी चांगल्या योग्य कारणासाठीच होता आणि विषयच नाही. त्यातून कसला मटण मारले बिबट्याचा बिबट्याचा मटण मारले. सध्या बिबट्या ट्रेंडिंगला आहे. बिबट्या ट्रेनिंगला आहे सध्या म्हणून सोशल बोलतो. मीडियावर बिबट्याच गाजतोय फक्त. जिथं बघा तिथं बिबट्या तिथे बिबट्या आला. सोसायटीमध्ये बिबट्या आला आता बिबट्याचाच मटण खायचा. अरे तो बिबट्या सोसायटी पण आला कमाल आहे ना. नाही हे आमचं जिमचं पार्टनर गोरपे गावचे गाव ना का बदली करू. एंडा झाला सगळा. एंडा म्हणजे एंड झाला. हा एंडा. काहीतरी आणावं दिलं तुम्ही पण ब्लॉगिंग चालू नाही तो फ्लॅश मारत कॅमेरामॅन के साथ तुम्ही का बंद केली? या ना येऊ ना कातला यावना बोलून कोणी ये नाही. चला आता ब्लॉग जेवढा वाढत राहील. सगळं झालंय. थोडंसं एक राऊंड अपला आलो होतो आणि आता ब्लॉग संपवतो. धन्यवाद मंडळी. म्हैसाची जत्रा अशीच दरवर्षी भरली पाहिजे विषय आहे का. हा चलो बाय बाय बाय. चला जय एकविरा आई मौलीचा उदो उदो. जय अग्री कोली जय महाराष्ट्र. बाय बाय.